तब्बल 20 तासांपासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। दिवाणखावटी बोगद्याजवळ ट्रॅकवर मातीचा ढिगारा आल्याने हा फटका बसलाय। ट्रॅकवरील माती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रेल्वे वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। प्रवासी रेल्वे स्टेशनवरच अडकून आहेत। रेल्वे वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे। रेल्वे प्रवाशांना एसटी बसमधून पाठवण्यात येणार आहे। चिपळूण डेपोकडून एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून पनवेलपर्यंत प्रवाशांसाठी 20 गाड्या सोडण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। आपण पाहतो या ठिकाणी कोकरेमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी खास आकाश ढिगाडे आणि निवासी राजमाने यांनी एसटी बसची व्यवस्था केली होती। आपल्या बरोबर बघतोय आपण एसटी मध्ये प्रवाशांना जाता ही एसटी आता मुंबईला जाईल, कोणत्या प्रकारचं तिकीट घेण्यात येणार नाही अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। आपण जर पाहिलं या ठिकाणी प्रवाशांची रांगची रांग आहे आणि खरोखर प्रांत आकाश ढिगाडे आणि एसटी डेपो जे चव्हाण यांचं खरोखर यांनी कौतुक केलं आहे किंवा गेली 14 ते 16 तास या ठिकाणी प्रवासी अडकून पडले होते आणि त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली गेली। त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी सुखद या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। रेल्वे प्रवाशांना एसटी बसमधून पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने 100हून अधिक मुलं पोलीस भरतीला मुकले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। 15 तासावर वाहतूक ठप्प झाली होती आणि आता कुठे एसटीची व्यवस्था केली। आपले प्रवासी काय सांगाल? रात्रीपासून आपल्याला खूप त्रास झालेला आहे, झोपलोच नाही। आता आम्हाला सांगण्यात येत होतं की 2-2 तासांनी की आता जाईल 2 तासाचे तर 50 तास किती झाले ते आम्हाला पण कळलं। 5 वाजेपासून जागे होत रेल्वेचे आभार एवढ्यासाठी मानतो की अजून ट्रेन मध्ये आधी लोक आहेत आणि बाकीच्या पण ट्रेन थांबलेल्या आहेत। आता आम्हाला सांगितलं की बस आली आहे आणि ते सर आले म्हणून पटपट बस लोकांचे काम वगैरे सगळे आता आजचा दिवस वेस्ट गेलाय सगळ्यांचा। आपल्याबरोबर प्रांत लिंगाडे साहेब, सर काय एकंदरीत व्यवस्था केली आहे लोकांची? यांच्यासाठी 20 बस गाड्या आपण इथून अरेंज केलेल्या आहे। त्या एक 5-10 मिनिटात त्याची सुरुवात होईल जायला। 20 बस गाड्यांच्या मार्फत त्यांना पनवेलला सोडण्याची व्यवस्था केली। पण नाराजी व्यक्त होते प्रशासनावरती की अशा होते अनेक वेळा ठिकाणी धड कोसळली जाते, जेसीपीची व्यवस्था काय केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतो। 5 जेसीबी काम करत होते त्या ठिकाणी। 5 जेसीबीने मलबा दूर केलेले आहे। फक्त पाण्याची ट्रॅकवर पाणी असल्यामुळे रेल्वे पुढे जाऊ शकते। ट्रॅकवरती पाणी असल्यामुळे रेल्वे पुढे जाऊ शकते। अजून किती तासांनी सांगू शकत नाही। प्रवासी आपण बघतो कशा पद्धतीने आहेत, लांबच्या लांब रांग लागल्याने एसटी बसची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली। आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी प्रवासी अडकले होते। मानवी एक्सप्रेस जी होती खेळण्या होती चिपळूण आणण्यात आलेली आहे। त्यानंतर आता एसटी बसची व्यवस्था केली गेली। प्रांत आहेत लिंगाडे साहेब यांचे खरोखर आभार मानतात लोक, कारण त्यांच्यामुळे सगळं शक्य आले। निवासी राजमाने साहेब यांचे आभार मानतात। त्यामुळे साहेब सर इसाशी लोकशाही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।